आज आपण करणार आहोत मुगाचं मेदगं. तर चला तर बघू कसं करायचं. आता मूग भाजून घ्यायचे. चांगले असे मूग भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत, लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर एकीकडे आपल्याला पाणी ठेवायचं आहे. पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला तर मूग टाकायचे भाजलेले. नंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा त्यात आपल्याला तेल आणि सोडा टाकायचा आहे. तेल आणि सोडा टाकून झाकण लावून घ्यायचं. आता इथं मी लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी. आता कुकरच्या 10 शिट्ट्या आपण घेणार आहोत. 10 शिट्ट्या झाल्यानंतर बघा मऊसूत आणि एकदम छान असे मूग शिजलेले आहेत. चांगले पळीच्या साहाय्याने चांगले फेटून घ्यायचे. एकजीव करायचा आहे मुगाचा, म्हणजे खायला पण छान लागतं आणि एकजीव होतो. चला तर आता आपण फोडणी देऊ मुगाला. तेल घ्यायचे, थोडेसे तेलामध्ये जिरे टाकायचे. जिरे टाकून झाल्यानंतर लसूण, आपण जे लसूण मिरच्या घेतलेले आहेत त्याची फोडणी देऊन घ्यायची. नंतर कढीपत्ता टाकायचा आणि मूग आपल्याला शिजलेले मूग त्यात टाकून द्यायचे. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आपल्याला चवीपुरतं. चांगले उकळी घ्यायची. कपडे वाळते आपण जी फोडणी दिली त्याची चव त्याच्यामध्ये उतरते. चांगलं उकळी घ्यायची भाजी. एकदम छान आणि सोप्या पद्धतीचं असं मुगाचं मेदगं आपलं तयार आहे.